शेतकरी मित्रांनो, बीज प्रक्रिया म्हणजे उत्तम उत्पादनाची पहिली पायरी. कधी बीज पेरल्यानंतर अंकुर कमी झाले का? किंवा बुरशीमुळे बीज खराब झाले का? तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे बरं का. बीज प्रक्रिया केल्यास बीज मजबूत होतं, रोगांचा धोका कमी होतो आणि उत्पादन वाढतं. शेतकऱ्यांनो, चांगल्या उत्पादनाची सुरुवात चांगल्या बियापासूनच होते. बीज प्रक्रिया ही फक्त प्रक्रिया नाही, तर ती तुमच्या मेहनतीची हमी आहे. आज आपण पाहूया योग्य बीज प्रक्रिया कशी करायची आणि ती का आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बीज प्रक्रिया करून दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा. खूप माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर करा, जेणेकरून शेतीविषयक व्हिडिओ तुमच्या परत आधी पोहोचतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बीज प्रक्रिया कशी करतात हे आपण स्टेप बाय स्टेप बघूया. पहिलं म्हणजे काय असतं, बीज निवड कशी करायची. सर्वप्रथम काय करायचं, निरोगी, स्वच्छ आणि एक समान आकाराचे बीज निवडायचे. म्हणजे त्यामध्ये समजा कुजलेलं असेल किंवा फुटका असतं बी किंवा कीड लागलेलं बी असतं ते बाजूला काढून. त्यानंतर काय असतं, तर बी स्वच्छ करायचं. म्हणजे त्यावरती माती, धूळ, काडीकचरा हा बाजूला करायचा. ते आपण करायचं चाळणीनं वगैरे केला तरी चाळून तो ठीक आहे, निघू शकतो कचरा. तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे औषध प्रक्रिया करणे खूप गरजेचे. आता बघा, बियाण्यावर काय होतं, बुरशी किंवा कीड यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून औषध प्रक्रिया केली जाते. हे 3 प्रकारात विभागली जाते मेनली. त्यामध्ये काय असतं, तर बुरशीनाशक प्रक्रिया केली जाते, कीटकनाशक प्रक्रिया केली जाते आणि तिसरं म्हणजे जैव खत किंवा सूक्ष्मजीव प्रक्रिया केली जाते. महत्त्वाची बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची प्रक्रिया केली जाते. जैव खत ही सेपरेट केली जाते. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण बीज प्रक्रिया कशी करायची ते पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण बीज हे हाताने व्यवस्थित पसरवून घ्यायचे कागदावरती आणि बीज पसरल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा साहित्य काय लागेल, तर एक कीटकनाशक आणि एक आपण फंगीसाईड घेतलेला आहे. ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे कुठले कोणते. त्यासाठी आपल्याला आता काय लागणार आहे, तर एक प्लास्टिकचा बाऊल लागणार. बाऊल म्हणण्यापेक्षा एखादा तुमच्या घरात प्लास्टिकचा डब्बा वगैरे असेल तर ठीक ठीक आहे, चालू शकतो. तर मित्रांनो, तो डब्यात काय करायचं, थोडंसं अर्धा कप पाणी घ्यायचं. अर्धा कपापेक्षा पण कमी घेतलं तरी चालेल. आपले 10 किलो बियाण्याला अर्धा कपापेक्षा खूप म्हणजे कमी असलं तरी चालेल पाणी. काही हरकत नाही. आणि नंतर तर आपण काय घेणार आहे, तर बायर्स कंपनीचं गावठो कीटकनाशक घेणार आणि त्याच्याबरोबर फंगिसाइडमध्ये आपण काय घेणार आहोत, तर विटामॅक्स पॉवर घेणार आहोत. हे धारोळ कंपनीचं विटामॅक्स पॉवर आहे. हे फंगिसाइड आहे. तर आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया, तर ते कसं करायचं. तर आता आपण पहिल्यांदा काय करणार आहे, गावचं कीटकनाशक पाण्यामध्ये मिक्स करणार आहोत. आता गावची कीटकनाशक जर सांगायचं म्हटलं, यामध्ये इमाडाक्लोप्रिड 600 एफ-एस 48% मध्ये हे सिस्टमॅटिक कीटकनाशक आहे मित्रांनो. आता ह्या 10 किलोसाठी आपण किती घेणार, तर 25 एम-एल घेणार आहोत. जर तुम्ही ह्याची मार्केटमध्ये जर प्राइस बघितली, तर 50 एम-एलची किंमत माझ्या मते ₹280 च्या आसपास आहे. तर मित्रांनो, हे व्यवस्थित त्या बाउलमध्ये घ्यायचे, मिक्स करायचे आणि मिक्स केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, असं बोटानं ते शिंपडायचे त्या सगळ्या बियाण्यावर हाताने असे शिंपडत राहायचं. पूर्ण असा जेवढं आपलं बियाणं आहे, एकसारखं सगळीकडे पडेल याची काळजी घ्यायची. म्हणजे कसं होतं, आपल्याला मिक्स करताना सोपं जातं आणि कुठेही म्हणजे औषध कुठल्या बियाण्याला लागायचं राहत नाही आणि एकसारखं बियाण्याला ते औषध लागून जातं. यासाठी व्यवस्थित सगळ्या बाजू लक्ष देऊन ते टाकायचं आणि महत्त्वाची काळजी घ्यायची, की मित्रांनो, हातात हँड ग्लोव्हज घाला. कारण काय होतं, ते नखामध्ये वगैरे गेलं ना, तर नाकामधनं ते परत जेवणात वगैरे तुमच्या पोटामध्ये जाण्याची भीती निर्माण होते. त्यासाठी काळजी घ्या. औषध प्रक्रिया करताना नेहमी हातात हँड ग्लोव्हजच वापर. मित्रांनो, आता मिक्स कसं करायचं ते बघा. कसं व्यवस्थित हाताने एकसारख्या हातानं मिक्स करायचं आणि हलक्या हाताने मित्रांनो करायचं. कारण काय होतं, बियाणं डॅमेज होऊ शकतं आपलं. त्यामुळे एकदम हलक्या हातानं असं चोळायचं त्याला. एकसारखं लागलं पाहिजे. एकसारखा कलर येईस्तोपर्यंत व्यवस्थित मिक्स करत राहायचं. सगळे बियाणे एकसारखं घेऊन ते मिक्स करायचं. तर शेतकरी मित्रांनो, आता पीच एकसारखं त्याला कीटकनाशक लागलेलं आहे बघा. जे त्याचा कलर चेंज झाला नाही. पूर्ण असा कुठेही तुम्हाला दिसणार नाही, की कुठं बीज लालसर कलर त्याला आला. असं होणार. तर मग काय करायचं आता मित्रांनो, ते व्यवस्थित असं हाताला आता परत पसरवून घ्यायचं. एकसारखं पसरवून घ्यायचं आणि थोडंसं ड्राय होईस्तोपर्यंत थांबायचं. पूर्ण हे ड्राय होऊन द्यायचं नाही. कारण त्याच्यानंतर आपल्याला फंगिसाईड सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर काय करायचं, व्यवस्थित पसरल्यानंतर थोडंसं एक 5-10 मिनिटं थांबायचं आणि नंतर काय करायचं आपण, विटामॅक्स पावडर जे आपण घेतलेलं आहे 10 रुपये, ती त्याच्यावरती व्यवस्थित स्प्रेड करायची. टाकत राहायची थोडीशी अशी. कुठल्याही बाजूला राहता कामा नये. अशी व्यवस्थित पसरून टाकायची. आणि आता विटामिन पावडरबद्दल तुम्हाला सांगायचं तर मित्रांनो, ह्यामध्ये काय असतं माहिती आहे का?
कार्बोक्सिन 37.5% आणि थिमर 37.5% असतो. हे सिस्टेमॅटिक प्लस कॉन्टॅक्ट फंगिसाइड आहे मित्रांनो. आता समजा ह्या 10 किलो बियाणं जे आपलं आहे, त्यासाठी आपण किती घेतलेलं आहे यामध्ये 20 ग्रॅम घेतलं. जर मार्केटमध्ये ह्याची प्राईस जर बघितली झाली तर 10 ग्रॅम पावडरची पुडी येते ह्याची. हिचा पाऊच मला वाटते 10 ग्रॅमचा ₹90 आसपास काहीतरी आहे. तुम्ही तुमच्या कृषी केंद्रात बघू शकता किती प्राईस आहे. पण माझ्यामध्ये ₹90 आसपास आहे काय प्राईस. एकसारखी मिक्स करायचं. जसं कीटकनाशक मिक्स केलं त्या पद्धतीनेच मिक्स करायचं. व्यवस्थित एकसारख्या हलक्या हाताने ते मिक्स करत राहायचं. जोपर्यंत सगळ्या आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, की जोपर्यंत त्याला व्यवस्थित सगळ्या बाजूनी कोटिंग आलेलं आहे. अशा पद्धतीने ते मिक्स करत राहायचं. हलक्या हाताने मित्रांनो मिक्स करा. अजिबात सुद्धा असं रफ चोळू नका. बियाणं बिनकामाचं खराब होऊन जाईल. मित्रांनो ते हळू जराशी कलर चेंज व्हायला लागला, परत आता हातानं पसरवून व्यवस्थित असं ड्राय करत ठेवायचं पुन्हा एकदा. म्हणजे काय होतं थोडंसं सुकलं जातं ते. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हे उन्हाबिरात करू नका. एक सावलीच्या ठिकाणी करा आणि व्यवस्थित सावलीतच पसरा ते. म्हणजे त्याला कीटकनाशकाचा त्याच्यावर इफेक्ट किंवा औषधाचा इफेक्ट ते बियाण्यावर होत नाही. जास्त परिणाम देत नाही. तर शेतकरी मित्रांनो, या औषधाव्यतिरिक्तही तुम्ही दुसरे वापरू शकता असं काय. त्यामध्ये तुम्ही थायमर घेऊ शकता किंवा कार्बॅन्डिझम बसलेले घेऊ शकता किंवा मॅन्कोजेब बसलेले सुद्धा घेऊ शकता. त्याचा साधारण 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो बियासाठीच वापरला जातो. आता कीटकनाशक म्हटला तर इमोक्लोराप्राइडच चांगलं मित्रांनो किलो बियाण्यासाठी वापरू शकता. आता महत्त्वाचं म्हणजे बीज प्रक्रिया केल्यानंतर त्याला वाळवणं गरजेचं आहे. पण ते वाळवताना महत्त्वाचे काय करायचं? तर थेट उन्हात वाळवायचं. त्याऐवजी काय करायचं? सावलीत वाळवावं आणि शक्यतो ते लगेच पेरावं. म्हणजे काय होतं? रिझल्ट खूप चांगला येतो आणि घ्यावयाची याची काळजी बघा. बीज प्रक्रियेने पेरणीची 24 तास पूर्वी करावी. जैविक खत आणि रासायनिक औषधे एकत्र मिसळून नाही. आता ह्याचे फायदे काय होणार मित्रांनो? मला अंकुरण चांगलं होणार, रोग कीटकांपासून संरक्षण होणार आहे, उत्पादन वाढणार आहे, खतांचा वापर कार्यक्षम होतो, पिकांची सुरुवात अगदी चांगली आणि जोमदार होते. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे योग्य पद्धतीने बीज प्रक्रिया केल्यास तुम्हाला चांगलं अंकुरण, निरोगी झाड आणि अधिक उत्पादन मिळू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.